छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजेपीची 2 दिवसांची बैठक सुरू झाली आहे। बैठकीमध्ये E20 इथेनॉल आणि बेरोजगारी यावर चर्चा केली जाते। सीजेपी प्रेशर ग्रुप म्हणून काम करणार असल्याचं अभिजित तिपके यांनी म्हटलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजेपीची 2 दिवसांची बैठक सुरू झाली आहे। पुढची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक असली तरी अभिजित तिपकेंनी E20 इथेनॉल तसंच बेरोजगारीच्या मुद्द्यावर बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं म्हटलं। सीजेपीवर झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी न होण्याचे आरोप होत आहेत। मात्र या आंदोलनामध्ये सीजेपी सामील होणार असल्याचं अभिजित तिपकेंनी म्हटलंय। सीजेपी राजकीय पक्ष काढणार नसून सरकार विरोधामध्ये प्रेशर ग्रुप म्हणून काम करणार असं तिपकेंनी म्हटलं। और कहीं ना कहीं इन इंस्टीट्यूशंस को वापस से न्यूट्रलिटी वापस लाने के लिए एक पब्लिक मूवमेंट की जरूरत है, एक पब्लिक प्रेशर की जरूरत है। सुबह एमएलए एमपी वो एक पार्टी का चुनते हैं, शाम तक वो किसी और पार्टी में होता है। अपना जितना भी पार्टी है उसको तोड़ा जाता है, उसके अगेंस्ट एक साथ आए और ये गुस्सा दिखाया लोगों ने कि अब जो है इंडिया में एक पब्लिक मूवमेंट चलेगी, एक सोशल मूवमेंट चलेगी। फॉर नाउ द सीजेपी विल बी अ प्रेशर ग्रुप बिकॉज इंडिया व्हाट इंडिया नीड्स एक्झॅक्टली राइट नाउ इज अ प्रेशर ग्रुप। E20चा जो मुद्दा आहे खूप सध्या हे तो हिटेड मुद्दा आहे, त्याच्यावरही आम्ही चर्चा करणार आहे। आणि त्याच्यासोबतच बेरोजगारी आणि देशाची जी एक देश जो आपला आर्थिक संकटात पडलेला आहे सध्या, पण त्यावर सरकार काही बोलायला तयार नाही आहे। या सगळ्याच मुद्द्यांवर आम्ही चर्चा करू आणि याच्यावर आम्हाला काय करता येईल तेही आम्ही डिस्कस करू। नाही आम्ही त्यांच्याशी बोललोय, त्यांना आम्ही पूर्णपणे समर्थन दिलेले आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं की त्यांच्या आंदोलनाला मजबूत करण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही सगळंच करू आणि त्यांच्या जे काही डिमांड्स आहेत आम्ही पूर्णपणे त्यांचं समर्थन करतो। डेफिनेटली वी विल गो टू झारखंड and we stand with the students who are protesting there and we support their